हॅलो गाईज, दुपारचे 3 वाजलेत आणि आता असल्या उन्हाच्या चालल्या आम्ही पनवेलला नावा घेऊन. सार्थक आणि मी लय म्हणजे लय ऊन आहे. आपण आपल्या नावा घेऊन जातात तोच काम नाही, आपण अजून आपल्याला 2 दुसरी पण काम आहेत. तर चला आपण जाऊ पहिले आता पनवेलला, नाही पहिले भानगरला जाऊ, सार्थकला घेऊ आणि मग नावा घेऊन पनवेलला जाऊ. तर हे बघा हेल्मेट पण बघा, आपलं किती मोठा आपलं हेल्मेट पण घ्यायचं तुम्हाला बोललो होतो, पण मुहूर्त काय निघत ना अजून हेल्मेट घ्यायला जायचा. आपण तर बुक तिथं मागच्या ब्लॉगमध्ये म्हणजे लय टाईम झाला त्या ब्लॉगला, त्या ब्लॉगमध्ये सांगितलं होता आपण हेल्मेट चेक करायला घेतो साईजचा, पण नाही एवढा नीट भेटत साईजचा हेल्मेट. तो बघा आपण आता घेऊ लवकरच हेल्मेट. ऊन पण पका आला आणि आपल्याला व्हिडिओ पण बनायचे आहेत गाडीवरतीच. तो माउंट आणला तर त्याचा ऑफर नाही झाला आपल्या हेल्मेटचा काय हेल्मेटच्या माउंटचा. तर चला तर जाऊ मग भानगरला, सार्थकला घेऊ, त्यानंतर जाऊ पनवेलला. काय रस्ता तुम्हाला दाखवलं दाखवतोच. आपले दुसरे पण 2 काम आहेत. शोरूमला जायचं आहे, गाडी बघायला एक स्कूटी, आणि आपण एक मित्राला गाडी घेतली सागरला NS, तर ती पण तिचा पण RC बुक नाही आला, तो पण आपल्याला विचारायला जायचा आहे. गाईज हेल्मेट घातला आहे, रुमाल बांधला आहे, चष्मा पण लावला आहे, तरी एवढ्या उन्हाची वाफ मारताना तुम्हाला काय सांगू, लय म्हणजे लय ऊन आहे. जरा जपूनच बाहेर पडा, हेल्मेट तर नक्कीच घाला आणि चष्मा पण लावा, रुमाल पण घाला, कारण की लय म्हणजे लय ऊन आहे. आणि आताच जस्ट होली झाली आणि मार्चची 5 तारीख आहे, 5 तारीख मार्च, लय ऊन लागतंय. तर काय झालं, मी पोहोचलो जवळजवळ पनवेललाच. आता आपला ब्रिज चढता हो HDP सर्कलचा. तर सार्थकच्या काकाचा परत लग्न आहे. तर सार्थक किती लग्न आहे रे? 12:30. दुपारी 12:30चं लग्न, दुपारी 12:30चं लग्न आहे. 12:30चं लग्न आहे आणि संध्याकाळी रिसेप्शन आहे 7 ते 9. दुपारी 12:30चं लग्न आहे आणि संध्याकाळी रिसेप्शन आहे 7 ते. मग तोपर्यंत काय करता? 12:30 ते 7 पर्यंत काय करायचे? तोपर्यंत गरबा. तोपर्यंत गरबा केलू, म्हटलं तर गरबा केलू बोलतोय काय? नक्की का? नक्की गरबा? गरबा नाही तर होली 100% फिक्स होतं, दोघांपैकी एक काहीतरी केलू. ठीक आहे, बघू आता 8 तारखेला समजेल काय आहे त्या. तर गाईड पाण्याला पण पोहोचलो पनवेलला, सार्थक गेला नावा द्यायला. आणि बघा हेल्मेट बघा किती मोठा आहे. आपल्याला बहुतेक हेल्मेट बघायला जायला गेला होता, आपण गेलतो हेल्मेट बघायला एकदा, तो म्हणजे साईज बघून आलो आपल्याला कुठे जायला लागतं, पण परत आता इच्छा झाली जाऊन बघावं हेल्मेट चांगला कुठेतरी आपल्या साईजचा, जेणेकरून आपल्याला इथं व्हिडिओ म्हणजे मोबाईलला व्हिडिओ बनवता येईल. तर चला आता सार्थकला येऊ दे, मग बघू पुढचा काही काम येतो. हेच सांगायचं, दुसरं काय नव्हतं सांगायचं म्हणून आलतो. जातो आता परत, बाय बाय. काय हेल्मेट बघायला आल्या परत एकदा, कसं वाटतं? थोडा लूज आहे, कारण की आपल्या इथं कॅमेरा लावायचे. तो कॅमेरा तर आपण म्हणजे मोबाईल ठेवला ना, हेल्मेट असं खाली येतं आपला, म्हणून जर आपल्या साईजचा बघायचे. कसं वाटतं जरा बघ, असं घालायचे मलाच, मी घालून बघितलं होता, लय आहे ना टाईट ना. तर ते बलक विलक लावा, तो लावला ना आपण तोंडाला, तर होऊन जाईल असं वाटतंय. बघू आता प्राईस किती काय सांगणार ते, ट्राय करू घ्यायचा का नाही घ्यायचं, नाही तर ऑनलाईन बघू आपण. गाईज हेल्मेट आहेत ठीक, म्हणजे फिटिंगला एकदम ओके आहेत, पण प्राईस नाही सांगतात. 900 950 ऑनलाईन बघितलं तर 700 750ला येते, पण चांगले चांगले ब्रँड्स आहेत. याची प्राईस येऊन तर 10-20 रुपये कमी कर, काय कमी कराल? 100-200 कमी केलं तर ते काय करतील? 800 850ला तर घेऊ शकत नाही हो, असा काहीतरी विषय आहे तो. आता बघू, आमचा दोघांचा विचार चालले काहीतरी सार्थकनी माझा, तुम्हाला सांगतो नक्कीच करतो. थांबा जरा, थांबा जरा बघतो. हेल्मेट बसतंय बरोबर, साईज बरोबर आहे, पण आता टेस्ट करतो कसं. गाईज हेल्मेट होता मस्त, पण प्राईस पण मस्त होती, पण त्या हेल्मेटच्या हिशोबात तशी प्राईस त्याला शोभत नव्हती, बरोबर का नाही? आम्ही कमी सांगितले, आम्ही 300-400 सांगितलं होतं, पण तर नाही होणार. ठीक आहे, चाललो घरी. चला आपण जाऊ घरी आता. दुसरी बरी झाली हेल्मेटची बघाची, पण तुटत झाला, बाय तुटला. तू लावतो कसं तू
लागतो 2 आठवडे लागतात फक्त. त्याला काय आपण जाऊ आता घरी, नाही याला केस कापायला त्याचे केस कापायला जाऊ, आणि मग घरी जाऊ आणि आपण ऑनलाईन ऑर्डर करू आता एक हेल्मेट. मी साईजचा बघून ठेवला, दोन्ही टाईम मला येलं साईज बसली तर आपण एक एल ऑर्डर करू, साईज एल साईज हेल्मेटमध्ये. ती बसली तर ठीक आहे, तर तिला आपण रिप्लेस एममध्ये करू, जर नाही बसली तर ऑनलाईन. तर चला भेटू तुम्हाला नंतर. आता काय तो तुम्ही बॉय, चला बाय बाय. काय आता पण आलो शोरूमला, त्या म्हणजे आपण इथे गाडी घेतली आपल्या सागरला 15 नोव्हेंबरला पल्सर NS. तिचा RC बुकचा जरा विषय आहे, ट्रान्सफर झाले आपल्या नाव अजून RC जो, तोच बघायला आले आपण. 1890 MH46 BS 1890. काहीच आजची 5 तारीख आहे, आता झाला होता 10 तारखेपर्यंत होईल RC बुक. काय रे हा होईल 10 तारखेपर्यंत. 10 तारखेपर्यंत RC बुकचा आणि म्हणजे ट्रान्सफरचा होऊन जाईल. तर बघू आपण आता करू नका. तेव्हा येऊ आपण, जरा तेव्हा येऊ. 10 तारखेला बघू काय तो विषय. जरा आपण जेव्हा आता याचा केस कापायचा आहे, ज्यूस पण पिऊ एखाद, उसाचा रस पिऊ, गन्ने का ज्यूस खडा गेला हा 20 रुपये. आहे इधर चले आए. गन्ने का जूस बड़ा गिलास 20 रुपए का, इधर इधर चले आइए. गाईज. केस कापायला आलतो आणि बाईचा जो फेवरेट जो केस कापतो उस्मान भाई, तो इथं नाही. त्याचा रोजा आहे, तो जरा झोपायला गेला आहे, तो रोजा सोडायला गेला आहे. तर चौकत बोलते, चौकतला पण जायचे आता 6:30 वाजता, त्याला रोजा सोडायचा आहे. तर जाऊ दे बरं, मी पण दाढी करत उद्या येतो. उद्या नक्की ना? हां 100% ठीक आहे. तर आपण उद्या होता बाई, तो दाढीचा कॅन्सल. उगा तिथे 1 तास घालवला, उगाच 1 तास घालवला ना, कसं असतं बघ भाई आपला चौकात. तर गाईज आता जस्ट घरी आलो आम्ही. केस बीस तर नाही कापलं पाहिजे, दाढी पण नाही केली, सॉरी दाढी पण नाही केली आणि केस नाही कापले. बघू तर संध्याकाळी आपल्याला डॉक्टरकडे जायचे. डॉक्टरकडे आपण हां तुम्हाला सांगायचं राहून गेला, तर डॉक्टरकडे गेलो आपण. हे बघा, हे जरा हातावरती माझ्या काहीतरी उठलं आहे. हे बघा, हे बघा दिसतंय. देखो ना गाय, देखो ना गाय, देखो ना क्या है ये गाय, देखो ना गाय. ते स्किनच्या डॉक्टरकडे जरा गेलो अपॉइंटमेंट घ्यायला. तर ते 8 वाजता डॉक्टर येणार आहेत. 8 वाजता आपल्याला जायचे पण होणार, तर तेव्हा बघू परत काय विषय तो. जरा तोपर्यंत बाय बाय, बघू काय तो विषय. तर गाईज डॉक्टरकडे जायला निघलो होतो, तर मम्मी बोलतो नको जायला आता, आपण डायरेक्ट उद्या सकाळी जाऊ. मम्मीचं काम पण होतं काहीतरी पनवेलला, तर तो पण काम करू आणि मग डायरेक्ट उद्याच डॉक्टरकडे जाऊ. आता नाही जात. तर चला इथंच आपण ब्लॉग एंड करू. एवढाच होता ब्लॉग, याचं काय नव्हतं ब्लॉग, डेली ब्लॉग सारखा होता. सार्थकचं काम होतं पनवेलला, तो करायला गेला. तो नंतर आपल्या गाडीचा काम होता, तो गेला. आणि केस कापायचं होतं ते तर नाही कापून झालं, म्हणजे त्याला केस कापायचं होतं, मला दाढी करायची होती, नाही झाला. चला दाढी उद्याच करू आपण, आणि तो पण उद्याच केस कापल. तर डॉक्टरकडून आपण उद्याच जाऊ. तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.